जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात ज्या काही लेटेस्ट असतात तर त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत असतो. तर सध्या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की जी काही टेट परीक्षा होऊन बराचसा मोठा कालावधी सध्या ह्या ठिकाणी लोटून गेला आहे. परंतु आतापर्यंत शिक्षक भरतीला जी काही विशिष्ट ह्या ठिकाणी बघा जी मुहूर्त असेल किंवा टेंटेटिव्ह शेड्यूल असेल तर त्या संदर्भात अजूनही कोणत्याही प्रकारची सध्या बघा अपडेट नाही. कारण आता सध्याच्या घडीला महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये वेगवेगळ्या ज्या काही प्रक्रिया असतात तर त्या सध्या होत असतात. आता सध्याच्या घडीला आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे आणि मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की शिक्षक जे आहे तर ते सध्या बघा संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेले जे काही शिक्षक आहे 2025-26च्या संच मान्यतेनुसार तर अशा शिक्षकांचं जे समायोजन आहे तर ते समायोजन देखील सध्या या ठिकाणी एका साईटला जे काही होणार आहे आणि त्या अनुषंगाने जे पत्र आहे तर ते पत्र देखील सध्या बघा वेगवेगळ्या जिल्हा परिषदमधून इश्यू होत आहे. आता ह्या माध्यमातून जे काही शिक्षक भरती संदर्भात बघा कुठं ना कुठं ह्या ज्या काही प्रक्रिया आहे तर ह्या प्रक्रिया झाल्याशिवाय पुढील जी काही शिक्षक भरती संदर्भात जाहिराती संदर्भात जे काही प्रक्रिया असेल तर त्याला गती बघा या ठिकाणी येणार नाही. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचं एक प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं महत्त्वाचं एक पत्र सध्या इश्यू करण्यात आलंय. तर ते आपण ह्या ठिकाणी सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे काही महत्त्वाचं लेटेस्ट पत्र आहे बघा प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणेचं, तर हे जे कधीचं आहे तर दिनांक 19/6/2026 म्हणजे हे लेटेस्ट पत्र सध्या बघा या ठिकाणी इथं निर्गमित झालेलं आहे. हे पत्र नेमकं कोणाला दिलेलं आहे तर इथं प्रति जे आहे तर हे संपूर्ण बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचं सध्या या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हे पत्र इथं इश्यू करण्यात आलेलं आहे 19 तारखेला. ह्या पत्राचा मुख्य विषय जो आहे तर तो विषय म्हणजे इथं बघा शिक्षक भरतीशी निगडीत असलेला विषय म्हणजे सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाबाबत. बरोबर, म्हणजे जी काही संच मान्यता 2025-26ची या ठिकाणी बघा झालेली आहे त्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेले जे काही पदवीधर प्राथमिक शिक्षक आहे तर त्यांचं समायोजनासंदर्भात हे महत्त्वाचं पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये संदर्भ इथं देण्यात आलं आहे 18/6/2026चं एक महत्त्वाचं पत्र होतं, त्याचा संदर्भ देण्यात आला आहे. ह्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर सविस्तर आपण जाणून घेऊया. ह्याच्यात बघा उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपण पवित्र प्रणालीमधून सरळ सेवेने ज्या पदवीधर शिक्षण सेवकाच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यापैकी काही शिक्षण सेवक 2025-26च्या संच मान्यतेमध्ये अतिरिक्त झाले आहेत. अशा शिक्षण सेवकांना उपशिक्षक पदावर समायोजित करता येईल अगर कसे याबाबत सध्या मार्गदर्शन होण्याबाबत विनंती त्या ठिकाणी केलेली होती. म्हणजे जी काही शिक्षक भरती या ठिकाणी पवित्र पोर्टलमधून झाली होती त्याच्यामध्ये सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार काही शिक्षण सेवक अतिरिक्त झालेले. आता त्यांचं जे काही सध्या बघा या ठिकाणी समायोजन जे आहे तर ते कशा पद्धतीने या ठिकाणी व्हावं त्यासाठी मार्गदर्शन सूचना मागवली होती. तर संदर्भीय पत्रांच्या अनुषंगाने इथं बघा कळवण्यात येते की इथं काय म्हटलेलं आहे की एक मंजूर पदवीधर शिक्षकाचे विषयनिहाय वर्गीकरण न करता शाळेवर पदवीधर शिक्षक पद मंजूर असल्यास संबंधित शिक्षकास पूर्ववत त्याच शाळेवर कार्यरत ठेवता येईल किंवा दुसऱ्या शाळेवर पदवीधर शिक्षक म्हणून समायोजन करता येईल. म्हणजे या ठिकाणी जी काही प्रोसेस आहे तर ती सध्या बघा सांगण्यात आलेली आहे की एक मंजूर जे काही पद असेल, दुसरं काय म्हटलेलं आहे की दोन पवित्र पोर्टल मार्फत नियुक्त पदवीधर शिक्षकांना इतर पदवीधर रिक्त पदावर समायोजित करता येईल. त्यांना पदावनता या ठिकाणी बघा करता येणार नाही. त्यानंतर तिसरं काय म्हटलेलं आहे की या व्यतिरिक्तही पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास पदोन्नतीने पदवीधर शिक्षकपदी नियुक्ती झालेल्या शिक्षकांना वेतन संरक्षण देऊन उपशिक्षकपदी कार्यरत ठेवता येईल. अशा पद्धतीने या ठिकाणी 1, 2, 3 प्रकारच्या महत्त्वाच्या ज्या काही या ठिकाणी सूचना आहेत तर त्या सूचना इथं देण्यात आल्या आहे. म्हणजे एकंदरीत जी काही ह्या ठिकाणी शिक्षकांचं समायोजन आहे तर ते समायोजन प्रक्रिया इथं सध्या सुरू झालेली आहे. काही जिल्हा परिषदमध्ये जे काही प्रक्रिया आहे तर त्या प्रगतीपथावर आहे आणि ह्या पद्धतीने अशा प्रक्रिया या ठिकाणी बघा पूर्ण झाल्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया असेल शिक्षक भरती संदर्भात जाहिरातीची किंवा मग इतर जे काही प्रक्रिया त्यांना देखील सध्या बघा गती आलेली आपल्याला पाहायला मिळेल. तर सध्या तरी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया आहे समायोजनाची तर ती इथं बघा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता लवकरच
पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही बघा लवकरच सुरू होईल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने. तर सध्या तरी शिक्षक भरतीच्या ज्या काही जाहिरात आहेत तर त्या जाहिराती अपलोड करण्याचं काम, तसंच संच मान्यतेनुसार या ठिकाणी अतिरिक्त झालेले शिक्षकांचं समायोजनाचं काम इत्यादी जे काही सध्याच्या घडीला प्रक्रिया सध्या सुरू आहे. पुढील अपडेट जशी येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.